नमस्कार मंडळी. संध्याकाळच्या चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत खुसखुशीत असं खाण्यासाठी सगळ्यांनाच हवं असतं. तर आज मी तीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. छान अशी फ्रेश कोथिंबीर बाजारात आली होती. आता ती कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेते. नुसत्या कोथिंबीरीपासून पण बऱ्याच रेसिपीज आपण बनवू शकतो. आणि आता सीझन आहे त्यामुळे कोथिंबीरसुद्धा मार्केटमध्ये एकदम फ्रेश आणि गावठी कोथिंबीर मला मिळाली होती. भाज्यांचं मोठं मार्केट असतं तिथे गेलं तर खूप छान फ्रेश कोथिंबीर मिळते. आता ही कोथिंबीर एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे. आता कोथिंबीर जास्त आहे म्हणून मी थोडं जरा जास्तच भांडं घेतलं. त्यात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. मिठाने काय होतं ना, पाणी सुटतं कोथिंबीरीला. बेसन घालून घेतलं. आणि मी यात तांदळाचं पीठसुद्धा घालणार आहे. तांदळाच्या पिठाने एक कुरकुरीत खुसखुशीतपणा येतो. जर बेसन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नुसतं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा ज्वारीसुद्धा वापरू शकता. किंवा जर तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी जर रेडी असेल तर ती थालीपीठाची भाजणीसुद्धा जर यात वापरली ना तर खूप छान अशी टेस्ट या पदार्थाला येते. आता थोडे मी 2 चमचे तीळ घातलेत. थंडीचा सीझन असला की पदार्थांमध्ये तीळ घातले की छान वाटतं. पदार्थ हा खूप छान क्रंची लागतो. थोडी हळद आणि तिखट घालून घेते. आणि गरम मसाला. गोडा मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो घातला तरीही चालेल किंवा गरम मसालासुद्धा चालेल. आता हे सगळं एकजीव करायचं. मीठ घातल्यावर जे कोथिंबीरीला पाणी सुटणार ना त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. शक्यतोवर एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही. जर गरज वाटली तरच मी पाणी घालणार. आधी हे त्या पाण्यामध्येच सगळं एकजीव करून घेणार कोथिंबीर. थोडं ड्राय होतं म्हणून मी थोडंसं जस्ट 1 ते 2 चमचेच पाणी घातलं. पिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडं वाढवू शकता. पण जास्तसुद्धा पीठ चांगलं नाही लागत कारण या पदार्थात कोथिंबीरच जास्त पाहिजे. पीठ फक्त बाइंडिंग पुरतंच वापरायचं. आता हे व्यवस्थित मळून याचा छान असा गोळा बनवून घेणार आहे. आता याचा मस्त गोळा तयार झाला आहे. जास्त पातळ नाही करायचं. आता ह्या स्टीलच्या चाळणीला मी तेल लावून घेते. चाळणी तेलाने ग्रीस करून घ्यायची म्हणजे पदार्थ चाळणीला चिकटत नाही. आता ह्या गोळ्याचे मी 3 समान भाग केलेत. एक भाग घेऊन त्याला लांबोडा आकार द्यायचा सिलेंड्रिकल शेपमध्ये. असा लांबोडा आकार देऊन घेतला आहे. चाळणीवर ठेवून घेतले. आता दुसरा गोळा घेऊन सेम त्याच पद्धतीने त्याचासुद्धा रोल बनवून घेणार. असे माझे 3 रोल तयार झालेत तेवढ्या कोथिंबीरमध्ये. इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी तापायला ठेवलं आहे. इडलीचा कुकर किंवा साधा टोपामध्ये जरी तुम्ही ठेवलं ना तरीही चालेल. आता यावर ही चाळणी ठेवून
15 मिनटं याला वाफवून घेणार आहे. इडलीचा कुकर जर तुमच्याकडे नसेल तर साधा टोप ठेवून त्याच्यामध्ये पाणी उकळवून वर चाळणी ठेवली तरीही चालतं. फक्त वरून चाळणी जी आहे ती पूर्णपणे पॅक पाहिजे, स्टीम बाहेर जाता कामा नये. आता हे 15 मिनटं छानपैकी वाफवून घेणार आहे. 15 मिनटाने उघडून चेक करून घ्यायचं. सुरीचं टोक असतं ते खोचून चेक करून घ्यायचं. जर सुरीला मिश्रण लागलं तर थोडं अजून 5 मिनटं लागणार आहेत स्टीम व्हायला. आता स्टीम करून त्याच्या वड्या कापून घेतल्या मी. गरम तेलामध्ये छान खुसखुशीत तळून घेणार. गरम गरम वड्या गरम गरम चहासोबत खूप छान लागतात. सकाळच्या चहासोबत, संध्याकाळच्या चहासोबत तर एकदमच मस्त. आणि त्या पटकन संपतात सुद्धा. तळून टिश्यू पेपरवर ठेवल्या म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल. या बघा, तळल्यावरती किती छान मस्त आणि खुसखुशीत झाल्या होत्या. तर अशाच रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा आरबी ब्लॉग्स.